आज सकाळीच महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उघडकीला आली आहे। पोलीस आणि राजकारण्यांकडून छळ, लैंगिक शोषण, तक्रारीकडे वरिष्ठांचं दुर्लक्ष असे गंभीर आरोप आणि याला कंटाळून एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या। ही बातमी सकाळीच आली आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। नमस्कार, मी पूर्वी भावे। खरं तर कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ हा सातत्याने चर्चेत येणारा विषय आहे। मात्र फलटणमध्ये आणखीन भयंकर प्रकार घडलाय। एक पोलीस अधिकारी आणि आणखी एकाकडनं छळ होत असल्यामुळे हातावर लिहून ठेवत एक डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि काही स्थानिक नेत्यांचा तिच्या कामात हस्तक्षेप होता असाही तिचा आरोप आहे। हेही समोर आलेला आहे। तिच्या नातलगांनीही तसेच आरोप केलेले आहेत। लैंगिक अत्याचार, तक्रारींची दखल न घेणं असेही आरोप सातत्याने समोर येत आहेत। त्यामुळे आता या तरुणीच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार आहे असा महाराष्ट्रासमोर मोठा प्रश्न उभा आहे। आणि हाच प्रश्न आजच्या 0 आवरमध्ये आम्ही तुम्हालाही विचारलाय। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, फलटणमध्ये छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या शोषणाला कोणती गोष्ट सर्वाधिक जबाबदार आहे असं वाटतं? पोलीस प्रशासन, स्थानिक नेते, कायदा सुव्यवस्थेची दुरवस्था आणि महिलांना समाजाने दोषी ठरवणं असे 4 पर्याय आहेत आणि यावरती आपण आपलं मत नोंदवू शकता। आमचा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे। आता ही सगळी घटना सविस्तर सांगते। सातारा जिल्ह्यातल्या फलटणची ही घटना आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीने काल रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। तिने आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहिली आहे आणि यात पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांना अत्याचार केल्याचं लिहिलेलं आहे। तसंच प्रशांत बनकर याने आपला मानसिक छळ केला आणि या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचंही तिने लिहून ठेवलेलं आहे। आता ही झाली या प्रकरणाची एक बाजू। या प्रकरणाला आणखीन एक पैलू आहे। या दोघांच्या नावानं या तरुणीने यापूर्वीही तक्रार केली आहे। आरोपींचा मेडिकल रिपोर्ट किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांना हवा तसा द्यावा, त्यासाठी ते दबाव टाकत होते असे आरोप तिने यापूर्वी लेखी स्वरूपात केले। मात्र त्याची दखल घेतली नाही असा आरोप तिच्या नातलगांनी केलेला आहे। तिनं पोलीस उपअधीक्षकांकडे छळ करणाऱ्यांच्या बद्दल नावानिशी तक्रारही केली होती। यावरती उत्तर न मिळाल्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये विचारणा केली, मात्र त्यालाही उत्तरं देण्यात आली नाहीत असं सांगितलं जात आहे। आणि या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातनं प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनेचा निषेध केला आणि दोषींवरती कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा तसंच व्यवस्थेतील महिलांचं शोषण, यंत्रणांमधला भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असे अनेक प्रश्न ऐरणीवरती आलेले आहेत। हे नक्कीच एकंदरीतच आपल्या सुसाईड नोटमध्ये या तरुणीने नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूयात। जाऊयात मीडिया सेंटरला। माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझ्यावरती 4 वेळा रेप केला, आणि प्रशांत बनकर, ज्याने माझा 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असे अत्यंत गंभीर आरोप या महिलेने केलेले आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रकरणामध्ये एक वेगळा अँगलही सांगितलाय। डॉक्टर आणि पोलिसांनी एकमेकांच्या विरोधात यापूर्वीच तक्रारी केलेल्या होत्या। आता त्याचा आत्महत्येशी संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। या तरुणीने सुसाईड नोटमध्ये 2 नावं लिहिली आहेत, पण त्याचवेळी तिने यापूर्वी केलेल्या काही तक्रारी सुद्धा या निमित्ताने उजेडात आल्या। या तक्रारी कुणाविरुद्ध आणि काय काय होत्या हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। PD डॉक्टरने चौकशी समितीला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्याच्यातले मुद्दे आपण बघतोय। इलेक्ट्रिक DP चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादमला फिटनेस सर्टिफिकेट न दिल्याचा आरोप माझ्यावरती झाला होता असं तिने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे।
आरोपीला फिट अनफिट करण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टर आणि वरिष्ठांचा असावा असं माझं मत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या कामामध्ये अडथळा आणून त्रास देऊ नये अशी विनंती मी चौकशी समितीला करते. चौकशी समितीसमोर तिने अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलंय. अधिकाऱ्यांच्या वारंवार वेडेवाकडे बोलण्यामुळे कामाला वेळ लागतोय असंही तिने नमूद केलेलं होतं. पोलीस कर्मचारी अभंग यांनी पोलीस उपनिरीक्षक जायपत्रेंना फोन करून बोलवलं. त्या दोघांनी माझ्याशी वाद घालत आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट देण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी अभंग यांनी आरोपीला फिट सर्टिफिकेट देण्यास दबाव टाकला. हा प्रकार मी पोलीस निरीक्षक अनिल महाडिकांना सांगण्यास फोन केला असता त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला असंही तिने याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी PSI बदने हॉस्पिटलमध्ये येऊन आम्हाला धमकावतात अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी सुद्धा बदने यांचा उल्लेख तिने केलेला आहे. पोलीस प्रशासन कायद्याचं उल्लंघन करून डॉक्टरांना नाहक त्रास देत आहेत अशी तिची तक्रार आहे पोलिसांबद्दल. फेब्रुवारीपासून पोलीस कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास सहन करत आहे. त्यातून अनुचित काही घडल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असतील असं मी लिहून देत आहे. हे तिने या पत्रामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. त्यांनी केलेल्या मानसिक त्रासाचा छळ पुढे सहन केला जाणार नाही. आरोपी फिट किंवा अनफिट आहे याचा सर्वस्वी निर्णय ऑन ड्युटी डॉक्टर आणि त्यांच्या वरिष्ठांचा आहे हे निदर्शनास आणून द्यावं. तर हे महत्त्वाचे मुद्दे होते या पत्रातले. तरुणीने जे लिहिलेलं होतं चौकशी समितीला. या व्यतिरिक्त फलटणच्या पीडित डॉक्टरने कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. कोणकोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक बदने, पोलीस निरीक्षक अनिल महाडिक, आणि या प्रकारामुळे डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसलाय, दुःख झालंय आणि यंत्रणेच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांचा संतापही झालेला आहे. आत्महत्येला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला शिक्षा व्हावी अशी त्यांची अर्थातच मागणी आहे. मनात काय गाठ होती तिथं काय गाठ शेवट नाही ती काही सांगितलंच नाही आम्हाला. आता गेलो आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हाला फिरविलं फलटणमध्ये. ते महादेवाला नेलं, सगळं चाकवलं, सगळं केलं. काशी काहीच म्हणले नाही. काय सांगू मला लागलं वनवा डोंगराला नाही वनवा लावला मला तिथं पुरीनं. काय सांगू आता मी. तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला. त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार दिली होती. ती लेखी तक्रार दिली होती DYSP-कडे. त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही. ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे. तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील. आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही. 2 महिन्यापूर्वी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. खासदारांचे 2 PNनी फोन करायला लावले होते. तसेच पोलीस अधीक्षक गोपाळ भदने काय जे आहेत महाडिक म्हणून कोणीतरी आहेत तर त्यांचेही नावं तिनं त्या ह्याच्यामध्ये लिहिले होते आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिनं तसा तक्रार अर्जही दिला होता. परंतु गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि त्यावर काय कार्यवाही झाली हे सुद्धा आजपर्यंत तिला भेटलेली नाही माहिती. तिनं RTIचं सुद्धा मागच्या महिन्यात हे टाकलं होतं पण त्याचे उत्तर तिला मिळालेलं नाही. नातेवाईकांकडून वारंवार तिच्यावरती कामाच्या ठिकाणी पोलिसांकडनं दबाव टाकला जात होता असं समोर येत आहे. शिवाय तरुणीच्या भावाने स्थानिक खासदाराचं नाव घेतल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलंय. तिच्या लेखी तक्रारीतही खासदाराचा उल्लेख आहे. तिचं म्हणणं नेमकं काय होतं आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला. पीडित डॉक्टरशी बोलणारे खासदार कोण हा एक मोठा प्रश्न त्यामुळे पडतोय. 31 जुलै 2025 रोजी खासदारांचे 2 PA आले असं तिने पत्रामध्ये नमूद केलंय. त्यांनी माझं खासदारांशी फोनवर बोलणं करून दिलं. खासदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा उल्लेख केला. मी बीडचे असल्यामुळे आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देत नसल्याचा उल्लेख खासदारांनी केला असं तिने पत्रात म्हटलंय. मात्र मी ते आरोप फेटाळले. अशी हयगय पुढे होणार नाही अशी हमी दिली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आणि या प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे सातत्याने समोर येत आहेत। पीडित डॉक्टरने चौकशी समितीला सादर केलेल्या पत्रामध्ये ती बीडची असल्यामुळे पीडितीला हिणवलं जात होतं असा धक्कादायक प्रकार, अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। पाहूयात। बीडवरून बोल डॉक्टर यामुळेच व्यथित झाली होती का? लेखी जबाबामध्ये तिने नमूद केलेलं आहे, पोलिसांनी मानसिक त्रास देत अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये। बघा मॅडम, बीडचे आरोपी, बीडचे लोक कसे गुन्हे करतात असं बोलू नये, असंही तिने लिहिलेलं आहे। बघा मॅडम, तुमचे बीडचे मुंडे कसे आहेत असं हिडवू नये। पोलीस निरीक्षकांच्या पत्राला अनुसरून ही गोष्ट गंभीर आहे। पोलीस प्रशासनच कायद्याचं उल्लंघन करून नाहक त्रास देत आहे। तर या आणि अशा अनेक गोष्टी या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत। त्यानंतर आता परळीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी बीड कनेक्शनची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। एक्सवरती त्यांनी पोस्ट केली आहे, ती आपण पाहूयात। मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरबाबत घडलेली घटना दुर्दैवी आहे। माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे। या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं। ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असून याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। राज्य महिला आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत, तर गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी देखील पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचं स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यामध्ये उत्तर देत कारवाई झाल्याचं सांगितलंय। यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच, यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही। सुसाईड नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले, ज्याच्यामध्ये 2 कर्मचाऱ्यांची नावं देखील लिहून ठेवण्यात आलेले आहे। ह्या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांना तातडीनं गुन्हे दाखल करून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। पोलिसांनी देखील आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या ठिकाणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे आपण कार्यवाही करू। फलटणमध्ये घटना घडली होती, डॉक्टरने सुसाईड केलं, त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू। आणि याच अनुषंगाने 0 आवरमध्ये आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावरती संपूर्ण महाराष्ट्राने असंख्य प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण आता बघणार आहोत मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न आहे अर्थातच आजच्या या गंभीर मुद्द्यावरती आधारलेला, फलटणमध्ये चलाळा कंटाळून डॉक्टरची आत्महत्या जी झालेली आहे त्याला सर्वाधिक जबाबदार कुठली गोष्ट आहे असं आम्ही विचारलेलं होतं। यावरती प्रतिक्रिया काय आल्या आहेत आपण पाहूयात। फेसबुकवरनं अनंत सलगर म्हणतायत, पोलीस खातं प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी आणि राजकीय मंत्री सगळ्याच पक्षांचे महाराष्ट्राचे भक्षक आहेत। फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया रमेश यांची आहे, पोलीस खातं राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनलंय। 6 महिने संबंधित पोलीस अधिकारी निलंबित राहतील आणि नंतर पुन्हा खात्यात रुजू होतील। फेसबुकवरून सोपान यांची प्रतिक्रिया, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही। इंस्टाग्रामवरनं लक्ष्मण कुंभार यांची प्रतिक्रिया आहे, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत हे आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। अशा प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना आळा बसणार नाही। इंस्टाग्रामवरनं शुभमजी यांची प्रतिक्रिया आहे, प्रथमतः गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आणि नंतर त्यांचे भ्रष्ट पोलीस अधिकारी हा एक प्रकार आहे। अशा कितीतरी घटना घडत असतील ज्या अजून बाहेर आलेल्या नाहीत।
कायदा आणि लोकशाही फक्त नावाला शिल्लक आहे. कलम कोणते लावायचे, आरोपी किती दिवसात सुटला पाहिजे, सर्व पोलिसांच्या हातात आहे. गृह खात्यात मनमानी चालू आहे. अविनाश टोपे यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं अजय रसाळ यांची आहे. लोक पोलीस ठाण्यात जायला नको म्हणतात, कारण जाऊन काय उपयोग? कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का, हाच प्रश्न पडतो. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय एक्सवरनं शंतनू यांची. सगळेच जबाबदार आहेत आणि असतात, कुणा एकाला दोष देणं योग्य नाही. आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि ॲडव्होकेट स्मिता सिंगलकर, उच्च न्यायालय नागपूर. आपण या तिघांशी या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलणार आहोत. आपल्या तिघांचं स्वागत आहे. नीलमताई, मी सुरुवात तुमच्यापासून करते. आज अशा पद्धतीने एका शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीने आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहित आणि त्याच्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव लिहून तो जबाबदार असल्याचं सांगून त्याच्यावरती बलात्काराचे आरोप करून आत्महत्या करणं, हा महाराष्ट्राच्या इब्रतीला आज कुठेतरी काळीमा बसल्यासारखं असं नाही का वाटत आपल्याला? इब्रतीला काळीमा तर बसलेलाच आहे, पण ज्याला आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सवरती ज्या प्रकारचे दबाव येतात त्या संदर्भातलं सुद्धा सिस्टेमिक फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल असं मला वाटतं. कारण तिने जे पत्र दिलेलं आहे, ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये पोस्टमार्टेमचे रिपोर्ट बदला किंवा फिटनेसच्या संदर्भामधलं तुम्ही त्याला का सर्टिफिकेट देत नाही आहात, अशा प्रकारचा एक दबाव त्यांच्यावरती आणला गेलेला आहे. आणि अशा या दबावाला आपल्याला कोणी मदत करणारं नाही असं त्यांना जे वाटतंय, तर मी थेट मुद्द्याकडे अशी येते की सिव्हिल सर्जन जे आपले जिल्हा आरोग्य अधीक्षक असतात त्यांची सिव्हिल सर्जन यांची शल्यचिकित्सकांची जबाबदारी असते की अशा प्रकारच्या सगळ्या अडचणींच्या मध्ये त्यांनी त्या जिल्ह्याचे प्रमुख म्हणून लक्ष दिलं पाहिजे. एक. दुसरं म्हणजे तिने तक्रारच केली नसती पोलिसांकडे किंवा जिल्हाच्या हॉस्पिटलमधल्या कमिट्या ज्या आहेत विशाखाच्या, ज्याचा वारंवार उल्लेख होतोय, तर आपण म्हटलं असतं की तिने कुठे दादच मागितली नाही आहे. पण अशी तक्रार आल्यावरती सुद्धा जर का त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला असं वाटतं पोलिसांच्या मधली जी 3-4 नावं तुमच्याकडून सातत्याने येत आहेत ते जसे दबाव आणण्याच्या मध्ये दोषी आहेत, तेवढंच ज्या कुठल्या लोकप्रतिनिधींची नावं येतात तेही दुर्दैवी आहे. आणि मी तर असं माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना जे निवेदन दिलेलं आहे, तसंच तुषार दोशी यांच्याशी बोललेले आहे. आपण माझा आमदार म्हणून उल्लेख केला, मी आमदार आहेच, परंतु मी उपसभापती आहे विधान परिषदेची आणि त्याच्यामुळे मी त्यांना तसे निर्देशसुद्धा देऊ शकते की तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांनी या कमिटीचा का बरं त्याच्यामध्ये तक्रारीचं निराकरण करण्याचा काय प्रयत्न केला आहे तुम्ही शोधा. हे मी स्वतः त्यांच्या आयुक्तांना आरोग्य विभागाच्या बोललेली आहे. प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री यांच्याशी पण मी बोलणार आहे. परंतु मूळ मुद्दा मला एक असा वाटतो पूर्वीजी की स्वतः डॉक्टर असणारी महिला इतरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी लोक त्यांच्यावर जबाबदार असताना अशा दबाव तंत्राला का बळी पडल्या ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर अशा वेळेला मदत करण्यासाठी जवळजवळ 8 यंत्रणा आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या कार्यरत आहेत की जिथे लोक मदतीसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर आहे, 112 नंबर आहे, त्याचबरोबर राज्य महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, वर्षा देशपांड्यांसारख्या साताऱ्यात कार्यकर्ते आहेत, बऱ्याचशा लोकप्रतिनिधी आहेत तिथे चांगलं काम केलेल्या. बीडमधलं त्यांचं जे सगळं कनेक्शन आहे त्याच्या चौकशीची मागणी तिथल्या लोकांनी केलेली आहे. तिथे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. यांच्यापैकी कुणाकडे जाऊन आपल्याला या दबावामधून निराकरण करण्यासाठी मदत होईल असं तिला वाटू नये, हे एकूणच आपली शोकांतिका आहे असं मला वाटतं. परंतु दुसरा मला त्याच्यात अजून मुद्दा असा वाटतो आहे की हे जे फरार लोक आहेत त्याच्यात सगळं त्या 2 आरोपींवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसतंय मीडियामधून स्वाभाविकपणे. आणि त्या दोघांच्या खेरीज हे जे PI महाडिक, PSI पाटील आणि जायपत्रे यांची नावं जी आपण घेतली
तर मी आज तुषार दोशी SP यांनाही म्हटलं की असे जे लोक संबंधित आहेत तक्रारींशी त्यांना कुठल्याही तपासामध्ये ठेवणं योग्य होणार नाहीये, हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे मीडियाचं काही दिवस अटेन्शन राहतं, परंतु नंतरच्या काळामध्ये यामधल्या जे संपूर्ण पोस्टमार्टमसाठी कुठल्या पोस्टमार्टमसाठी त्यांच्यावरती दबाव येत होता, तर ते फोन नंबर्स आणखीन सगळे फोनवरती आलेले मेसेज याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. कुठलाही फोन गायब केला जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि या पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग सरकार करतंय त्याच्यामध्ये त्या खऱ्या आरोपींच्या पर्यंत आपण लवकरच पोहोचू अशी मला खात्री वाटते आहे. निलमताई, एका गोष्टीचं नक्कीच स्वागत केलंच पाहिजे की आपण सगळे आपले अधिकार वापरून यामध्ये अगदी जातीने स्वतः लक्ष घालताय. पण मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की त्या पोस्टमार्टमशी संबंधित किंवा वैद्यकीय बाबींशी असलेला जो काही दबाव होता तो एक व्यावसायिक दबावाचा भाग होता. पण जी सुसाईड नोट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी बदने यांचा उल्लेख बलात्कार 4 वेळा त्यांनी केला अशा पद्धतीने केलेला आहे आणि शारीरिक मानसिक छळाचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तो एक व्यक्तिगत भाग सुद्धा असू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपण कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा कारवाई वेगळ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत नाही का? निश्चितपणाने मी त्याच्यासाठी सारांशाने 6 पायऱ्या या पद्धतीचा गुंता तयार होतो त्याच्या घेतलेल्या आहेत. अगदी सारांशाने सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे अशा क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाशी संवाद ठेवावा लागतो. कोणी आलं भेटलं तर असं तर म्हणता येत नाही की तुम्ही माझ्या दालनात येऊच नका, चालायला लागा म्हणून. त्यामुळे संवादातून हळूहळू दबाव आणला जातो. दबावातून ज्याला लक्षात येतं की फार मोठी शक्ती आपल्या समोर आहे आणि आपण त्यात काही करू शकत नाही आणि एकटे आहोत, तिथे शरणागती तयार होते. आणि शरणागतीनंतर असं माणूस म्हणायला लागतो की ठीक आहे थोडंसं काहीतरी करूया का मदत, आणि त्यातून मैत्री आणि शेवटी ब्लॅकमेलिंगच्या भीतीतून आणि अशा पद्धतीने शोषण हे तर अल्टिमेट झालं. म्हणजे 4 वेळा बलात्काराचं बळी होणं आणि त्या प्रशांत बनकरबद्दल पण त्यांनी तक्रार केली होती. आणि या प्रकारनी जर का महिला डॉक्टर्सच्या बरोबर सगळ्याच आरोग्य यंत्रणातल्या लोकांवर दबाव असे आणले जात असतील तर ती खूप गंभीर बाब आहे. मला तर असं वाटतं आहे की या संदर्भात अशा पोस्टमार्टमच्या काळामध्ये जे लोक फोन करतात कारण नसताना, आणखीन कारण असताना, म्हणजे काही वेळेला लवकर रिपोर्ट द्या एवढंच म्हणणं असतं नातेवाईकांचं, त्याच्याबद्दल गोष्ट वेगळी, पण बऱ्याचशा वेळेला अशासाठी दबाव आणतात. तर मला तर असं वाटतं की असे लोकांचे नंबर सरळ ब्लॅकलिस्ट करणं नक्कीच या पद्धतीचं दबावाचं कारण काय आहे, लोक कोण आहेत, हे सगळं अर्थातच समोर येईलच याची आम्हाला सुद्धा खात्री वाटते आणि त्या पद्धतीने आता व्यवस्था काम करतील. आता मला शशिकांतजींकडे जायचं आहे. शशिकांतजी, व्यक्तिगत आरोप हा एक वेगळा भाग आहे ज्याच्यामध्ये PSI बदाने आणि बनकर यांचं नाव घेतलेलं आहे, पण व्यावसायिक आरोप सुद्धा वेगळ्या पद्धतीचे केलेले आहेत ज्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर एका खासदाराचा सुद्धा उल्लेख यांनी पत्रामध्ये केलेला आहे. तर ते नाव समोर आणण्यासाठी तुम्ही काही खास प्रयत्न करणार आहात का? विषय मी सकाळी सुद्धा एक डिबेट मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं आहे, माझ्याकडून जी विचारलं गेलं त्यावेळेला सिस्टीमचा हा खरा दोष आहे. ज्यावेळेला एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं की एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला वाटतं की माझ्या मागे कोणतरी आहे आणि माझं कोणीही काय करू शकत नाही, त्यावेळेला ह्या अशा प्रकारचं धाडस वाढतं असं माझं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षापासून या राज्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यावर ज्या पद्धतीने काम करून घेतलं जातं, त्यावेळेला एक तर त्यांची हातबलता असते किंवा नाईलाजाने सहकार्य करण्याची भूमिका असते, किंवा मग त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी करतो त्याला कोणी काही करणार नाही याची भीती निघून जाते. आज गृह खातं पूर्णपणाने ज्या 2.5-3 वर्षात 4 वर्षामध्ये सत्ता बदल झाला, मी राजकारण बोलत नाही, परंतु मी प्रामाणिकपणाने सांगतो 2-3 दिवसांनी ते त्याच फलटणमध्ये मुख्यमंत्री आता जाणार आहे, नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायला जाणार आहे. बरेच उद्घाटन आहेत. माझा आता साधा प्रश्न असा आहे की ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्या मुलीने, त्या तरुणीने, डॉक्टर आहेत, एकतर बंधारे समाजाची आहे आणि ती तिथून दुर्गम याच्या काय बोलतात डेव्हलपमेंट नसलेल्या बीड जिल्ह्यातून आलेली आहे आणि तिने स्वतःच्या कर्तृत्वाने डॉक्टर झाल्यानंतर 2 वर्ष ग्रामीण भागामध्ये कोण येत नाही, त्या ग्रामीण भागामध्ये तिने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, चांगल्या प्रकारचं काम करते अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. मग ती आत्महत्या करते. ती आत्महत्या केल्यानंतर ती सुसाईड नोट लिहिते. त्याच्या अगोदर तिने तक्रार केलेली आहे, ही फार गांभीर्याने विषय आहे. तिने DYSPकडे पण तक्रार केली होती, तिने प्रशासनाकडे तक्रार केली होती की मला अशा प्रकारचा त्रास होतोय.
त्याच वेळेला पोलीस डिपार्टमेंटने जर तो विषय गांभीर्याने घेतला असता तर मला वाटतं त्या तरुणीचा जीव वाचला असता. आज मला त्याच गोष्टीवर महत्वाचं घ्यायचं आहे, कारण काय होतं आपल्या डिपार्टमेंट मधले माणूस आहे म्हटल्यानंतर पाठीशी घालण्याचा प्रकार झाला की त्याचे असे परिणाम भोगावे लागतात. तुम्हाला जर मी सांगायचं म्हणतो, तो वगाशी जो विषय निघाला, एखाद्या प्रशासनामधले डॉक्टर तरुणी ज्यावेळेला ती काम चांगल्या पद्धतीने करत असते त्यावेळेला इथेच नव्हे, मगाशी नीलमताईंनी सांगितलं की सिव्हिल सर्जन, आपल्याला कल्पना नसेल सिस्टीम एवढी पोखरली गेलेली आहे की एखादा गुन्हा दाखल करायचा झाला तर तो 323 असेल तर 307 करा म्हणून सुद्धा दबाव येतो. म्हणजे एखाद्याचं घर उद्ध्वस्त करायचं त्यावेळेला मग तसे रिपोर्ट तयार केले जातात. शासनाच्या सत्तेमध्ये जे असतात ना माणसं, ते रिपोर्ट तयार करतात. आज तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये जर बघितलं गेलं तर पूर्वी एक आदरकीप मधून गाव आहे खुर्द, तिथं एकाचा खून झाला. तो खून झाला, त्याची त्यांनी तक्रार त्याच्या कुटुंबाने, आजही तो ज्याने खून केला तो अजूनही फरार आहे. म्हणजे इतके महिने झाले, 9-10 महिने झाले, तो अजूनही फरार आहे. बरोबर. म्हणजे पोलीस यंत्रणेने त्याला अटक केली नाही. हा जो विषय निघालेला जो आहे ना, तो हा विषय असा आहे की तिथे राजकीय दबाव आला आणि तो खून झाला होता, त्याला अपघात नक्की दाखवला गेला. शशिकांतजी, तुमचा मुद्दा कळतोय की व्यवस्था कुठेतरी पोखरली गेलेली आहे आणि यावरती आपण अर्थातच पुन्हा एकदा नीलमताईंकडे जाऊयात, पण मला असं विचारायचं की ह्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का? हो, 100%. 100% तुम्हाला आज परत सांगतो, आता तुषार जोशी म्हणून SP आलेली आहे. त्यांनी पहिलाच काउंटर केला. एका महिलेच्या दागिने करताना जो चोर होता त्याला त्यांनी काउंटर केला. बरं शशिकांतजी, पण आणखी एक प्रश्न आहे की एकच मिनिट, आता 1 मिनिट माझं ऐकून घ्या ना. मला बोलवलं तर 1 मिनिट ऐकून घ्यायला पाहिजे. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे, मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात त्या तालुक्यातली सिस्टीम जी आहे, मी माझं उदाहरण देतो. माझ्या घरी 2 वेळा पोलीस आले. एकदा पोलीस असा झाला घराची पाहणी करायला, लोकप्रतिनिधी बघायला पाहिजे. परवाच्या दिवशी एक पोलीस दारू पिऊन येऊन गेटवर माझ्या भांडण करून गेला. काही कारण नाही. भीती हा प्रश्न जो प्रशासनाचा धाक असतो ना, तो जर राहिला नसेल तर सामान्य लोक गुन्हे दाखल होतात. जे गुन्हेगार नसतात त्यांना सोडलं जातं. गुन्हेगार नसतात त्यांच्यावर केसेस होतात. जे गुन्हेगार असतात त्यांच्यावर केसेस होत नाही. म्हणजे त्यावेळेला आमचं म्हणणं, ही घटना घडली कोणी? पोलीस डिपार्टमेंटला एक अधिकारी आहे, त्यांनी त्याच्यामध्ये त्या प्रकारे ते केले. अगोदर तक्रार होत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा 100% करणार. बरं शशिकांतजी, एक प्रश्न ऍडव्होकेट स्मिता सिंगलकर यांच्याकडे मी येणार आहे. फक्त मला याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, पाठपुरावा करताना ज्या खासदाराचा उल्लेख केलाय तो कोण आहे ते शोधून काढण्याचाही प्रयत्न करणार का? तो पोलीस या घटनेमध्ये दबाव कोणी आणलं होतं तिच्या भावाने सांगितलेलं आहे. ते पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहित असेल. मी घटनेचा उल्लेख केलेला आहे. खासदार कोण, माजी खासदार कोण का कोण, याचा पोलिसांनी स्पष्टीकरण करावं. त्या घटनेचा त्यांचा संबंध नसेल, पण त्या दबावापोटी या संदर्भामध्ये पण तपासाचा पाठपुरावा मात्र आपण कराल. परत करणार, 100% करणार. नक्कीच. धन्यवाद शशिकांतजी. आता मी पुन्हा चर्चेकडे पुढे जाते. पटकन मला नीलमताईंना विचारायचं की आपल्याला उत्तर द्यायचं होतं काही शशिकांतजींना, ते आपण थोडक्यात द्या. मला एक असं वाटतं की आपण आता अनुभवी आहेत, शशिकांतजी शिंदे सुद्धा. मी स्वतःही 22 वर्ष विधान परिषदेत आहे. गेले 8 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. कुणाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाही आहे, पण मला इथे जरूर असं वाटतं की जसं अशा घटना घडत आहेत दुर्दैवाने, तसं अनेक केसेसमध्ये शिक्षासुद्धा होण्याचं प्रमाण जे आहे ते आकडेवारी जर का पाहिली तर अगदी 4.5% होतं 2008 साली, ते आज 24 ते 25% ते 52% अनेक केसेसमध्ये सामाजिक स्वरूपाच्या गुन्हा. नाही, माझं पूर्ण करा. नाही, 1 मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या. दोषसिद्धीचं प्रमाण वाढतं आहे. माझं एकच म्हणणं आहे शशिकांतजी, तुम्ही नेहमीच मध्यममार्गी व्यवस्थित भूमिका घेत असता की तुम्ही सगळ्या पोलीस दलाबद्दल सरसगट नीतिधैर्य खच्ची होईल अशी स्टेटमेंट करू नये. जो अद्रकी गावचा खुनाचा घटना आहे त्याच्यात आरोपी पकडला गेला पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे. नाही, मी एवढ्यासाठी सांगते. नाही, मी तुमच्याबद्दल आरोप करतच नाहीये. मी असं सांगते याच्यामध्ये की पोलिसांपैकी अनेक जण चांगलं काम करणारे अधिकारी सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः उल्लेख केला की त्यांनी एक असा एन्काउंटर केला होता. मुद्दा असा आहे, वैशाली कडूकर या सुद्धा तिथे आहेत त्या भागात. याखेरीज आपल्याकडे राज्यस्तरावरती एक पोलीस यंत्रणा काम करते. तर मला स्वतःला असं वाटतं की जे लोक चांगलं काम करतात त्यांचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीने आपलं संभाषण असू नये आणि याच्यातले जे दोषी आहेत त्या प्रत्येकाचं
जसं न्यायसंस्थेच्या पर्यंत आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये वैष्णवीच्या केसमध्ये हगवण्याच्या जसं समोर आलं तसं देवेंद्र फडणवीस कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यामध्ये काम करतील हे याच्यासाठी सहकार्य करण्याची आपली भूमिका असावी. पक्षीय वादविवाद याच्यात अशा केसेस मी एक क्षणभर तुम्हाला थांबवते. आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया. तुमच्या दोघांचेही मुद्दे समजतायत आणि त्याचबरोबर नक्कीच आता सध्या पोलीस प्रशासनावरती प्रश्न नक्कीच आहेत. मी आता स्मिताताईंकडे येते. स्मिताताई, क्षणभर थांबा शशिकांतजी, आधी आपण थोडंसं पुन्हा एकदा मुद्द्यावरती येऊया. स्मिताजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तरुणीने सामान्य व्यक्तीवरती बलात्काराचा आरोप करणं आणि त्याच्यानंतर आत्महत्या करणं आणि खाकी वर्दीवरती असा आरोप करणं याचे संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? पहिले मला हे इथे नमूद करायचं आहे की 2017मध्ये पण कुंडुली गँग रेप केसमध्ये असंच झालं की पोलीस कर्मचारी युनिफॉर्म काही लोक होते युनिफॉर्ममधले, त्यांनी रेप केला आणि ती नंतर जी मुलगी आहे तिने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. मणिपूरचा व्हायरल व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला समाज माध्यमांवर. मला फक्त इथे पोलिसांची निष्क्रियता सांगायसाठी हे मुद्दाम नमूद करायचं आहे मणिपूरचा व्हायरल व्हिडिओ, कारण की पोलीससुद्धा त्या बघ्यांची भूमिका घेणाऱ्यांमध्ये होते आणि त्यांचं टोटल इनॅक्शन होतं. मग आपण हे जे बघतो आहे की या केसमध्ये आजच्या की त्या मुलीने कंप्लेंट केलेली आहे जून महिन्यामध्ये, ऑगस्टमध्ये तिने फॉलोअपसुद्धा घेतलेला आहे, तिने RTI सुद्धा अर्ज केलेला आहे की काय झालं माझ्या तक्रारीचं. म्हणजे तिची हिंमत ती न खचू देता ती सतत लढत होती. तिचा लढा हा अगदी आत्महत्येनंतर संपला, ही मला वाटते फारच विषण्ण करणारी एक घटना आहे. आणि आता इथे आपण बघतो आहे की अनेक माध्यमांमधून पालकांच्या पण त्यांच्या जे काही आहे भावना त्या कळतात आहे की कसं ते सगळं होत होतं. आता नीलमताई आणि साहेब बोललेच आहे. मला इथे वाटतं आहे की विक्टिम प्रोटेक्शनबद्दल बोललं पाहिजे. या पर्टिक्युलर केसमध्ये तर विक्टिम आता हयात नाही, पण विक्टिमायझेशन पालकांच्या समोर करत असताना सोशल ट्रायल कधी काही केसेसमध्ये चालवल्या जातात तेव्हा ज्या यातना होतात ह्या सगळ्यांबद्दल कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कायद्यामध्ये आपण बघतो की पब्लिक प्रॉसिक्युटरची नियुक्ती, सरकारी वकील नियुक्त केल्या जातात. आता एक असं म्हटलं जातं की जे काही पोलीस नावं सुचवतात त्यांचं आपण सरकारी वकील म्हणून नियुक्ती करू शकतो. किंवा जे एकदा जस्टिस तानाजी नलावडे आहेत औरंगाबाद हायकोर्टच्या एका केसमध्ये त्यांनी म्हटलं की प्रायोरिटी तुम्ही लोकल लॉयर्सला दिली पाहिजे. आणि हे मला इतकं जास्त महत्त्वाचं वाटतं इथे की स्थानिक वकिलांना तुम्ही त्याच्यामध्ये सरकारी वकील नियुक्त करणं, कारण की ॲक्सेस असला पाहिजे. विक्टीम असो, विक्टीमचे पेरेंट्स असो, त्यांना बिलकुलच अशी एक शून्य काहीतरी अंधारपूर्ण डार्कनेस की कुठे चालली आहे केस, काय होतंय काहीच कळत नाही आणि ते अजून डिप्रेशनमध्ये जाताना आपल्याला दिसतात. बरोबर, म्हणजे कायदेशीर बाजूने सुद्धा मदत करणारा आणि त्याचबरोबर पाहिजे ट्रायल काय सुरू आहे. त्यामुळे त्याचबरोबर त्या कुटुंबाला सुद्धा बरोबर घेऊन जाणारा कुठेतरी वकील असला पाहिजे असं पण म्हणताय. पण मला यालाच धरून एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत पोलिसांचा संदर्भ असला तर त्या गुन्ह्याचा तपास संथ गतीने तरी झालेला आहे किंवा डिफ्लेक्ट तरी होत आहे, वळणं घेतोय, असा एक सर्वसामान्य अनुभव आहे. तर तुमचा अनुभव याबद्दल काय सांगतो आणि ते कसं टाळलं पाहिजे अशा केसेसमध्ये? मला प्रश्न नाही कळला तुमचा, परत एकदा जर पोलिसांवरती आरोप असतील आणि पोलीस सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात असतील एखाद्या केसमध्ये, तर गुन्ह्याचा तपास संथ गतीने तरी होतो किंवा विषय डिफ्लेक्ट होतो, वळणं घेतो असं दिसतं, तर तुमचा याबद्दलचा अनुभव काय आहे आणि ते कसं टाळलं पाहिजे अशा केसेसमध्ये? निश्चितच तसं होऊ शकतं. आणि आता जसं या केसमध्ये आपण बघितलं की जी पीडित मुलगी आहे, जी डॉक्टर आहे, चांगली शिकलेली आहे, हिमतीने लढा देताना दिसते आहे, तिने पण तक्रार केली आणि मग ती पॉलिटिकल प्रेशरबद्दलही कुठेतरी बोलते आहे, कुठल्या खासदारांचंही नाव घेते आहे. तर प्रत्येक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कुठून तरी राजकारण येतं असतं असं काही केसेसमधून ठळकपणे दिसतं. की जसं आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्टचा दबाव आहे की काहीतरी रिपोर्टमध्ये कमी जास्त करून घ्यायचं जेणेकरून गुन्हा जो आहे तो कमी दर्जाचा नोंदवण्यात येईल, शिक्षा कमी होईल, असं काहीतरी त्या डॉक्टर जी महिला आहे आत्महत्या जिने केली तिच्या माध्यमातून करून घेणं. मग ती तसं करत असताना काहीतरी जे काही तिला सेक्शुअल हॅरासमेंट तिला फेस करावं लागलं, तर अशा घटना निश्चितच होतात. त्यामुळे मला मुद्दाम मी ज्या आधीच्या केसेस सांगितल्या ना की
की पोलीस कस्टडीमध्ये झालेली केस, रेपची केस असू दे किंवा आपण मणिपूरमधलं असू दे, बघू दे, तर नेहमी काहीतरी असं सपोर्ट सिस्टीम त्यांना दिसतं, बळ येतं असं अन्याय करायला, किंवा आपली ताकद जी आहे ती कसं दुसऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी वापरायची, किंवा म्हणजे बलात्कारापर्यंत जेव्हा त्यांची हिंमत जाते काही पोलीस अधिकाऱ्यांची, तर त्यामागे पण हीच हिंमत आहे. तर मग त्या विक्टिमला एकटं पडू न देता आपण सपोर्ट म्हणून कसे पुढे येतोय, मीडिया म्हणून, समाज म्हणून, वकील म्हणून किंवा तिचे नातेवाईक म्हणून, सगळं हे आपल्याला बघण्यासारखं आहे, करण्यासारखं अनेक गोष्टी आहेत. जसं मी आत्ता म्हणाली की सरकारी वकील लोकल असला पाहिजे. तिला जर ती विक्टिम हयात असते आणि तिने म्हटलं असतं की मला अमुक वकील जे नक्कीच आहेत ते मला वाटतं मला तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि वाटतं की मी याच्यावरती त्यांच्याशी communicate करू नीलमताईंना शकते, व्यक्त करू शकते. बरोबर आहे, नीलमताईंना याच्यावरती काहीतरी बोलायचं. नीलमताई, नाही, मला एक असं सांगायचं आहे की उदाहरणं तर मी 10 देऊ शकते, पण मी 2च थोडक्यात उदाहरणं देते की अशा वेळेला ज्यावेळेला पोलीस अधिकारीच जबाबदार असतो, तर तुमच्याकडे मीडियातूनच आलेली केस होती. त्या मुलीची जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी तक्रार आमच्याकडे आली की एका पोलीस अधिकाऱ्याने तिला लग्नाचं आश्वासन फसवलं. वेगवेगळ्या कोर्टात लढत, शेवटी धाराशिवच्या सत्र न्यायालयात त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड तर तो ऑलरेडी झाला होता, पण 7 वर्षाची शिक्षा झाली. दुसरं संभाजीनगरमध्ये प्रचंड मोठं सेक्स स्कॅन्डल एक 7-8 वर्षापूर्वी सापडलं होतं. त्याच्यामध्ये एक DYSP की जो प्रामाणिकपणे शेवटपर्यंत आयो म्हणून काम करत राहिला आणि त्याच्यात अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक लोकांना घरी जावं लागलं. त्याच्यामुळे मला काय वाटतं की असे व्हिक्टीम ऐकत असते. आता ती दुर्दैवाने हयात नाही आहे, पण आम्ही बदलापूरच्या केसच्या वेळेला पाहिलं की सर्व्हायव्हर जो आहे तो इतकं घाबरून जातो, तो म्हणतो की अरे पोलीस एवढंच त्यांना भेटत असतो. तर त्याच्यामुळे काही घटनांच्या मध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. पण मणिपूरबद्दल मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात निषेध केलेला आहे. असं नाहीये की राजकीय इच्छाशक्ती कधी सत्ताधारी दाखवतच नाहीयेत, आणि म्हणून पोलिसांच्या ज्या त्रुटी आहेत ती एक्झॅक्टली काय त्रुटी आहे ती दाखवून नक्कीच. त्याच्यासाठी म्हणून चांगले पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तो तपास बरोबर केला. आहे. नीलमताई, तर मगाशी सरकारी सुद्धा तुम्ही वकिलांची सुद्धा चांगल्या मदत पोलीस व्यवस्थित होऊ अधिकाऱ्यांचा शकते. मुद्दा मांडलेला होता. चांगले पोलीस अधिकारी असतात याबद्दल कोणीही ही गोष्ट कोणीही नाकारत नाहीये, परंतु वारंवार अशा पद्धतीच्या व्हिक्टिम्सना कुठेतरी आधार देणं आणि जसं आपण म्हणलं की सामाजिक पातळीवरती सुद्धा, शासकीय पातळीवरती सुद्धा यंत्रणेकडनं सुद्धा हा आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटनाच घडणार नाहीत. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि त्याचबरोबर शशिकांतजी सुद्धा आपल्या सोबत होते आणि या विषयावरती तुम्ही भाष्य केलं, तुमचे मुद्दे मांडले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहूयात तुमचा कौल आमच्या प्रश्नाला आज काय आलेला आहे, कुठल्या दिशेने कल आहे सर्वसामान्यांचा. फलटणमध्ये छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, या शोषणाला कुठली गोष्ट सर्वाधिक जबाबदार आहे? 24,000 मतं एकंदरीत आलेली आहेत. आणि कायदा आणि सुव्यवस्थेची दुरवस्था, 57% लोकांना असं वाटतंय की सध्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची दुरवस्था अशा पद्धतीच्या शोषणाला कारणीभूत आहे. आणि त्यानंतर पोलीस प्रशासन हा दुसरा पर्याय निवडलेला आहे, शिवाय स्थानिक नेते हा 3ऱ्या क्रमांकावरचा पर्याय आहे. फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या, पोलीस तपासाकडे होणारे अंगुली निर्देश, एका खासदाराचा होणारा उल्लेख, यावरती ABP माझाची संपादकीय भूमिका काय आहेत आपण जाणून घेऊया. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे जे गुन्हेगार आहेत त्यात एक पोलीसवाला आहे, ह्यात काही संशय नाही. तसेच प्रोफेशनल पातळीवर सुद्धा तिचा झगडा हा पोलीस व्यवस्थेशीच होता, हे सुद्धा तिच्या विरोधातील कार्यालयीन चौकशीला तिने दिलेल्या लेखी उत्तरातून कळते. गुन्हा घडला की पोलिसांच्या प्रोफेशनलिझम किंवा त्याच्या कमतरतेची प्रचिती येतेच. गुन्ह्याच्या घटनास्थळावरचा पोलिसांचा वावर असो, पुरावे गोळा करणे असो, लॅबला पुरावे पाठवण्यात लागणारा वेळ असो, नक्की लॅबला काय पाठवले ते असो, हे सगळंच फार विश्वासार्ह असतंच असं नाही. त्यात आरोपी जर एखादा पोलीसवाला असेल मग तर एकूणच संवेदनशीलता आणि गांभीर्य हे खिडकीबाहेर फेकल्या जातं. परस्पर विरोधी थिअरीज बाहेर फ्लोट केल्या जातात. कन्फ्युजन खास क्रिएट केल्या जातं. बाहेर दिलेल्या थिअरीज आणि मग रिमांड पेपर्स यात भरपूर अंतर असतं.
आपण काहीतरी खूप कडक कारवाई करतोय असं भासवल्या जातं, मात्र केस कोर्टात आली की ती तिथे टिकू शकत नाही. गुन्हेगार सुद्धा सुटून जातात. एक म्हण आहे, हू विल गार्ड द गार्ड्स. सतत 3 वर्ष महाराष्ट्र हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य राहिले आहे. हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा वार्षिक अहवाल सांगतो आणि त्यात भ्रष्ट शिरोमणी म्हणजे पोलीस खातं. एकूणच त्यामुळे पोलीस खात्याची विश्वासार्हता इतकी ढासळली आहे की त्यांचा तपास, त्यांचे निष्कर्ष यावर विश्वास बसेनासा झाला आहे. बदल्या पोस्टिंगमध्ये गुंतलेले पोलीस, गुन्हेगारांच्या बचावासाठी कार्यरत असलेले पोलीस, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू अशा धमक्या देऊन पैसे उकळणारे पोलीस. मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेत आणि मीडियानं विषय लावून धरला म्हणून पोलीस यंत्रणा फलटणच्या महिला डॉक्टरच्या केसमध्ये कामाला तर लागली आहे. पण एकंदरीत यंत्रणेचे जे 12 वाजलेत ते बघता या केसमध्ये पोलीस नक्की काय करतील हा प्रश्नच आहे. खरं तर आपल्या पोलीस यंत्रणा बदल म्हणून बदलणार नाही. त्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची वजाबाकी करावी लागेल. पोलीस विरोधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र, खऱ्या अर्थानं स्वायत्त अशी व्यवस्था उभी करावी लागेल. तपास करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्था ठेवणाऱ्या व्यवस्था या वेगवेगळ्या असाव्या लागतील. अशा केसेसचा तपास हा अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हायचा असेल तर तपास करणारी व्यवस्था ही अत्यंत स्पेशलाइज्ड आणि फक्त तपास करणारीच हवी. हे होऊ शकत नाही असे नाही, पण आज तरी आपली व्यवस्था अशी नाही ही शोकांतिका आहे. धन्यवाद सरिता. त्यामुळे अशा पद्धतीच्या केसेसचा एकंदरीतच तपास हा पारदर्शक आणि निपक्षपातीपणाने होईल अशी आशा आपण नक्कीच करूया. याबरोबरच आजच्या 0 आवरमध्ये आपण इथेच थांबतो. यानंतर भेटणार आहोत सोमवारी. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.